ओम साईराम. आपल्या चॅनल साई 77 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज मार्गशीर्ष महिन्याचा 4था गुरुवार आहे व खूप खास आहे. आपण 4थ्या गुरुवारी हर गुरुवारी आपण लक्ष्मी मातेची पूजा मांडणी करून पूजा करतो. तशीच आपल्याला करायची आहे व संध्याकाळी उद्यापन करायचे आहे. सगळे म्हणतात अमावस्या आहे, पण अमावस्या ही गुरुवारी सकाळी 4:07 सुरू होणार आहे आणि शुक्रवारी 7:12 संपणार आहे. तर आपण बिनधास्तपणे आपण उद्यापन करू शकतो. आपल्याला मधील उद्यापन करायला काही हरकत नाही. म्हणून मी उद्यापन करणार आहे. संध्याकाळी माझ्या मैत्रिणी येणार आहेत. विधिवत पद्धतीने उद्यापन कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणून तुम्ही माझा हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर आता उद्यापन कसं करायचं? तर उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं असतं. शेवटच्या गुरुवारी सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे पूजा करायची आहे, पूजा मांडणी करायची आहे, कथा वाचायची आहे, आरती करायची आहे. सायंकाळी आपण उद्यापन करायचे आहे. तिन्ही साजेच्या वेळ लक्ष्मी येण्याची वेळ असते. त्यावेळी आपल्याला उद्यापन करायचे आहे. आता उद्यापना दिवशी पुरणपोळी किंवा गोड खिरीचा नैवेद्य देवीला दाखवावा. उद्यापनासाठी तुम्ही 5, 7, 9, 11 सुवासिनी किंवा कुमारिका बोलवू शकता. उद्यापनासाठी आल्यावर स्त्रियांना किंवा कुमारिकांना देवी स्वरूप समजून त्यांचे स्वागत आणि आदर करायचा आहे. सर्वात आधी आलेल्या स्त्रियांना बसण्यासाठी आसन द्यावे. त्या सुवासिनींना आपण देवीचे स्वरूप मानून आपण त्यांची पूजा करायची आहे. त्यांना हळदी-कुंकू लावायचे आहे व हातावरती थोडे अत्तर लावावे. मग त्यांच्या हातात एक-एक फळ द्यायचे आहे व व्रत कथेची पुस्तकं एक-एक प्रत आपल्याला त्यांना द्यायची आहे. त्यावर एक-एक फूल किंवा गजरा देऊ शकतो व पान, सुपारी द्यायची आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एखादी भेटवस्तू देऊ शकता. केसरयुक्त दूध देऊ शकता. पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारच्या मध्ये मी उत्तर पूजा कशी करायची हे त विधिवत पद्धतीने सांगितली आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि उत्तर पूजा करा. श्री स्वामी समर्थ. नमस्तेस्तु महामाये